समाजसेवेच्या कार्याला राज्यस्तरीय गौरव. माननीय श्री अग्नेल नीलभाऊ चव्हाण यांची बंजारा विरासत संघ मुंबईमध्ये अधिकृत निवड. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे द लायन प्रतिष्ठान ऑफ महाराष्ट्र राज्य सोशल मीडियाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अग्नेल नीलभाऊ चव्हाण यांची बंजारा विरासत संघ मुंबई या राज्यस्तरीय संघटनेमध्ये अधिकृत निवड करण्यात आलेली आहे. या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील सामाजिक पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले. माननीय श्री अग्नेल नीलभाऊ चव्हाण यांनी अनेक वर्षांपासून समाजहिताचे विविध उपक्रम राबवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते द लायन प्रतिष्ठान ऑफ महाराष्ट्र राज्य सोशल मीडियाचे संस्थापक अध्यक्ष, पोलीस मित्र संघटनेचे सहप्रमुख, मंथन फाउंडेशनचे उपाध्यक्ष, योगदान न्यूजचे उपसंपादक, निकाल न्यूजचे उपसंपादक, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार तसेच रयत विद्यार्थी युवा मंच कोल्हापूर जिल्ह्याचे तज्ज्ञ संचालक म्हणून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली द लायन प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, महिला संरक्षण, युवकांना मार्गदर्शन, रक्तदान शिबिरे, गरजू कुटुंबांना मदत, पर्यावरण जनजागृती, शैक्षणिक उपक्रम तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. त्यामुळे या कार्यामुळे अल्पावधीतच प्रतिष्ठानने कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात सामाजिक विश्वास संपादन केलेला असून राज्यातील अनेक जिल्हे आणि गावांमध्ये संस्थेच्या शाखा कार्यरत होत आहे. माननीय श्री अग्नेल नीलभाऊ चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मृदू आणि जलसंधारण मंत्री माननीय श्री संजय राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत बंजारा विरासत संघ मुंबई या संघटनेमध्ये त्यांची अधिकृत निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या नेतृत्व गुणांवर आणि समाजसेवेवरील निष्ठेवर व्यक्त झालेला हा विश्वास असल्याची भावना विविध स्तरातून व्यक्त होते आहे. या निवडीबद्दल राज्यभरातील सामाजिक संस्था, पत्रकार, विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, हितचिंतकांकडून माननीय श्री अग्नेल आणि यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रकार सागर शेळके.